किती येतो? खर्च येतो ना रिक्षाला किती अंदाज? 200 रुपये. 200 आणि 2-3 हजार कमी याला जायला ट्रेनला मध्ये आहेत ना तो किती? ते किती 800 रुपये जाते. 1000 रुपये दिवसाला सकाळी उठल्याबरोबर रुपये. नाव आता गिरे 2000 1 एकरामध्ये 2000 रोज. 1 एकरामध्ये. बरं आता मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये कोणाला मदत पाहिजे? आपल्याला मोबाईल घ्यायची. मी तुम्हाला माणूस पाठवेल. हा माझ्याकडे पण सर. तुम्ही एकत्र जास्त जास्त उत्पन्न होईल की नाही? तुमच्या भातसाईवाला तुमच्या वेलोलीला मी गेलो होतो. वेलोलीला मोदी सरकारला 1 वर्ष झाला. 14 म्हणजे 15 सालची गोष्ट सांगतो. आता त्यांनी बंद केलं. त्या पोरांनी इंजिनियर झालेला पोरगा होता. त्यांनी शेड केली आणि जलभराव. त्या जलभरावर तो 5000 फुलं दिवसाला काढला. 1 फुल 5 रुपयाला. किती झाले? 25,000. 10 महिने उत्पन्न घ्यायचं. 2 महिने उत्पन्न नसते. त्यांना विचारलं तुला 5 रुपयाला येतो, खर्च किती येतो 1 फुल काढायला? त्याने सांगितलं मला 50 पैसे खर्च येतो. 50 पैसे काय रुपये सांगितलं? नाही जास्त सांगितलं. 17,500 रुपये त्याला दिवसाला वाचवतो खर्च. एका दिवसाला 17,500. आता त्याने इंजिनियर झाला तर इंजिनियरची नोकरी केली असती. दिवसाला 17,500 रुपये पगार दिला. सांगण्याचं तात्पर्य काय? शेतीमध्ये किती ताकद आहे. मेहनत करणाऱ्याला पैसे. आता या आधीच वय आहे का? दिवसाला 2,000 रुपये कमवायचं वय आहे? आजी कुठे मग काही बोलायला लागेल. सक्षम झालेले मला दिसतात ना, खूप आनंद होतो मला. प्रचंड आनंद होतो. मी बँकेत नेहमी वार्षिक सभेला जातो ना, तुम्ही कोणी येत नसाल. नेहमी सांगतो शेती ही इतकी उपयुक्त आहे. पूर्वी कसं बोलायचं? उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी आणि मध्यम व्यापार असं होतं. उत्तम शेती. मी शेतकऱ्यांना काय सांगतो, ही आता एवढ्या सुविधा, एवढ्या योजना केंद्र सरकारने केलेत, राज्य सरकारने केले. पुन्हा शेतीला ते दिवस आले पाहिजे. आता काय झाले? उत्तम व्यापार, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती. आताची परिस्थिती अशी आहे. आता ही परिस्थिती तुमच्या लोकांच्यामुळे बदलेल आणि परत उत्तम शेती ही संकल्पना रोज होईल. 5,000 माणूस कमवणारा कमीत नव्हता तो 30,000 रुपये महिन्याला कमवला. म्हणजे प्रगती होणारच आहे ना. बरोबर आहे ना. झोपत पण नाही. या गावामध्ये कपिल पाटील साहेबाई आम्हाला एक साखवत्यांच्या निघून दिला आणि त्या जमिनीकडे जाण्यासाठी आम्हाला आज रस्ता झालाय आणि आमच्या 50 शेतकऱ्यांचा तिथे चांगला व्यवसाय पण चालू आहे. आम्ही पाण्याची पण सोय केली आणि आता रस्त्याला पण दिनेश बोलतो साहेब पैसे देणार आहेत तर आम्ही रस्त्याला पण जागा सोडणार आहे. पहिली माझी 10 गुंठे जाते, 3 लाखाचा भाव आहे, पण 10 गुंठे शेतकऱ्यांच्या पुढे मी सोडत आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सांगलं तुम्ही जागा सोडायची. तुझ्यासारखे शेतकरी सगळ्या गावांमध्ये हो. त्यांना विचारा ना, कधी 10 गुंठे जाते साहेब, 30 लाखाची जागा जाते. बोललो जाऊ दे गेली तर. आणि माझ्या आईचं नाव देणार भरपूर आहे. आणले नाही तेवढे आणले नाही सध्या. तू किती लावतो? 3 एकर. किती उत्पन्न आहे सकाळी? 5,000 खर्च जाऊन 5,000 कोणी 1,20,000 पगार दिला असं सांगितलं. सापाडचा तुझ्या गावचाच आहे ना? ते पण माहिती त्याच्या कामात हे तुम्हाला मार्गदर्शन करायला एकदा मी सगळ्यांच्याकडे शेतीचे काम जर लाईटवर असतील ना, ते लाईटचं काम काढून टाका. तुम्हाला सोलरवर टाकून देतो. सगळ्याला सोलरवर करा. तुला द्यायला
साहेब बोरिंग आणि सोलर या दोन गोष्टी आहेत ना. तुम्ही काय करा, यांची सगळ्यांची नावं लिस्ट घ्या, लिस्ट आहे माझ्याकडे. त्यांच्या गावापर्यंत सगळ्यांना पोचायला सांगतो चालेल. आणि त्यांना सांगतो या योजना यायला. जागा तेवढीच आहे. जमीन हरपली. तुला माझी जागा दिली तर अरे माझी 15 अरे आम्हाला पण काय तुला म्हणलं ना आम्हाला सांग. पाणीत पाणी आहे. तुमचा नंबर दे. कार्ड घेऊन ठेव मग. रुपेश माझा चांगला मित्र आहे. बाबा रुपेशला सांगा फोन करा. आम्हाला या- रवी माहिती का? किती पण लोकं असणार, त्या सगळ्या गोष्टी होणार. मी- आता तुम्ही जे आम्हाला- अर्धे पैसे मला द्या, अर्धे तुम्ही द्या. नाही, तुम्हाला पैसे देणार नाही आम्ही. पण तुमच्या टायमाला आम्ही ना रात्र दिवस फिरू. नाही नाही, ते नाही, हा. माझ्या जागेत करा, सगळा खर्च मी करेन. कसं आहे, सगळा खर्च मी करेन. 50% तुम्ही घ्या फायदा, 50% मला द्या. ओझरलेला आहे राहायला, एकदम नदीच्या किनाऱ्याला. जून मध्ये 30 फूट पाणी असतं. चिकनपाडा हा, रुपयाच्या बाजूला पाली हाऊस पण आहे. मी रुपेशला सांगा फोन करा. मला सांगा फोन. पाली हाऊस मला वाटतं 1.5 एकराचं आहे. अख्ख्या देशातील भाषणात सांगतो. अच्छा आता परवा आम्ही मुरबाडला गेलो, एक आजोबांनी सांगितलं, परवा मी टीव्हीत सांगितलं, काल टीव्हीच्या इंटरव्ह्यू मध्ये, खापरे मोहन एक होता, आयुष्यमान भारत योजनेत त्याला 5 लाखाचं ऑपरेशन झालं हार्टचं. तो बोलतो माझं ऑपरेशन मोदी नसता तर मी ढगात गेलो असतो. तसं जर्मन काय कारण आहे? 250-300 लोकांना असतं ऑफिसर. मी व्हिडिओ बघितला आता त्यांचा. त्याला सूचना दे, ते उद्या येतील. मी त्या वार्ड ऑफिसरला पण बोलतो. आता पुन्हा इथं कृषीवाल्या नाही का, आमच्या पुढेच गेला, तिथे येतील का? 1 किलोमीटरवर. तुम्ही काय विकता? अरे रस्त्यावर मग आता शिवाजी चौकाकडे रस्ता जातो, कुठे बसतात भाजी विकायला? मी पण रोज असंच आहे. रोज ना, आपलं हे शेतकरी सर्व सर्व तुळस त्याचा किस्सा माहिती आहे का तुम्हाला? त्याचा आजोबा किती वर्ष